सुप्रभात मित्रांनो. आता वाजलेलेच 5:45 आणि फायनली आपण राईडला जातो. 2 महिन्यानंतर मी राईडला जातो आहे. स्वामी सुखरूप प्रवास होऊ दे आजचा, सुखरूप जाऊ दे आणि सुखरूप येऊ दे. आज आपल्यासोबत रायडर ग्रुप नाही आहे, ना तेजस आहे, ना सनी आहे, ना अजून कोण आहे. तर मी जातो माझ्या कॉलेज फ्रेंडसोबत. त्यांनी जसं तुम्ही लास्टच्या व्लॉग्समध्ये बघितलं, त्यांनी हिमालय आपलं स्क्रम 440 घेतली. तर ऑब्व्हियसली फर्स्ट सर्विसच्या आधी थोडं कवर करायचे होते किलोमीटर. तर त्र्यंबकेश्वरला जायचा विचार चालू होता. तर बोललो आज ठीक आहे जाऊया त्र्यंबकेश्वरला. शॉर्ट राईड असणार आहे, फक्त त्र्यंबकेश्वर करणार आहे आम्ही. 1 डे रिटर्न. आता जाऊन रात्रीपर्यंत रिटर्न यायचा प्लॅन चालू आहे. तर ह्या राईडला फक्त 3 जण असणार आहे, श्री, मी आणि विशाल. तर हा प्लॅन असा लागेल, दरवर्षी आम्ही 2 ऑक्टोबरला एक तरी ज्योतिर्लिंग करतो आणि कंटिन्यूस हे 2 वर्ष आम्ही कंटिन्यूस करतो आहे ज्योतिर्लिंग. बट ह्या टायमाला नाही जाता आलं 2 तारखेला कुठेच, कारण दसरा पण होता, तर फॅमिलीसोबत पण राहायचं होतं. तर मग बोललो त्या टायमाला नाही भेटलं, तर आज ॲटलिस्ट आपण त्र्यंबकेश्वरला जाऊया. तर मग ॲटलिस्ट ज्योतिर्लिंग तरी होऊन जाईल ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये. तर मग आता निघाले. आता मला श्री ते मालाडला भेटेल आणि ॲक्च्युली आणि विशाल मला भेटणार आहे विरार फाट्याला. तर 2 रूट दाखवते मला. एक तर आपला कल्याण मार्गे आणि एक दुसरा वसई विरार करून वाडा मार्गे जातो. तर तो पण तिकडेच आहे विरारला. तर बोलत त्याच रस्त्यानं मी पण जातो, कारण कल्याणवरनं मी गेलेलो आहे लास्ट टाईम. जर तुम्ही तो लॉग मी ॲक्च्युली लास्ट टायमाचा त्र्यंबकेश्वरचा लॉग टाकला होता, मी केलेला होता ज्या टायमाला. तर तो पहिला लॉग होता माझा, पण मी त्र्यंबकेश्वरचा लॉग नाही टाकला, कारण ऑब्व्हियसली पहिला होता, तर समजून नव्हतेच आपल्याला काय कसा लॉग टाकायचा तो. तर मग लॉगिंग व्हिडिओ तर स्टार्ट केलेला त्या टायमाला मी, पण त्या व्हिडिओचा ना एंड केला ना कुठे काही केलेलं, म्हणून तो कधी व्हिडिओ टाकलाच नाही मी. जर माझ्याकडे तुम्ही रील्समध्ये बघत असाल फीड, तर त्या त्र्यंबकेश्वर राईडच्या आहेत ज्यात तेजस वगैरे पडलेला होता सर्वात पहिला. तर तो कल्याणचा रूट तर मी केलेला होता. बोले ह्या रूटनी कधी गेलो नव्हतो वाडा मार्गे, तर माझा मित्र लास्ट टाईम गेलेला त्या मार्गे. तर तो बोलला की चांगला रूट आहे तो. तर आता तो हा रस्ता पण आपण कवर करूया, कारण कल्याणचा खूप बेकार रोड होता तो, कसारा विसारा करत जातो. आता हा रूटने बघूया कसारा घाट लागतो की नाही, मला काहीच आयडिया नाही या रूटची. तर मी मॅप लावूनच जाणार आहे. आज ग्लोव्ज नाहीत माझ्याकडे ग्लोव्ज घ्यायचेत मला, पण टाईमच भेटत नाही शॉपिंगला जायला. रायडिंग गिअर्स घ्यायचेत मला, रायडिंग शूज आणि ग्लोव्ज घ्यायचेत. तर ते पण लवकरच घेऊ नवीन राईडच्या आधी. लेट्स सी. चलो. भाई मी तर सजेस्ट करीन, ठीक आहे मोटोला वगैरे तुम्हाला स्टार्ट करायचं आहे, बट एक कॅमेरा घ्यायच्या आधी एक चांगले रायडिंग गिअर्सवर इन्व्हेस्ट करा. जो आता माझ्या बाजूचा एक्सपल्स आला आहे, त्याच्याकडे हेल्मेट तर वेगळाच आहे, ठीक आहे. रायडिंग गिअर्स नाही, काहीच नाही. रायडिंग शूज पण नाही घातले, सँडलवर तो राईड करतो आहे. पण त्या हेल्मेटला गोप्रो आहे भाई. तर गोप्रो, इंटरकॉम हे सगळे नंतरचे ॲसेसरीज आहेत, ठीक आहे, नंतरचे प्रोडक्ट्स आहेत. पहिला रायडिंग गिअर्सवर इन्व्हेस्ट करा. रायडिंग जॅकेट घ्या, रायडिंग पॅन्ट्स घ्या, ग्लव्ज घ्या, शूज घ्या, आणि त्याच्यानंतर मग इंटरकॉम आणि मग कॅमेरा वगैरे मूव्ह करा. नुसतं कॅमेरा लावून राईड करणं मतलब नाही त्याला काय. बाकी तुमचं ओपिनियन आहे काय ते, बट ॲज अ रायडर मी हे सजेस्ट करेन की भाई कॅमेरा बिमेरा घ्यायच्या आधी पहिला रायडिंग जॅकेट्स घ्या. ते सेफ्टी आहे. कॅमेरा तुम्हाला वाचवणार नाही, रायडिंग गिअर्स तुम्हाला वाचवणार आहे. आणि ह्याचा अनुभव आम्हाला लास्ट 2 राईडला चांगलाच आहे. अरे यार हे ट्रॅफिक संपतंय की नाही यार, इरिटेट व्हायला लागला आता जाम. शी 40 किलोमीटर झाले घरनं निघून आम्हाला. शब्द रूप घेऊन सारे गीत तू म्हणावे. पेट्रोल भरायचं अजून. पहिला थांबलो ना विशालला बोलतो चहा पिवा काहीतरी. आता मला चहाची तलब आहे भाई. जसं बेवड्यांना कसं दारू वगैरे पाहिजे, तसं आम्हाला चहा पाहिजे भाई राईड करताना. आणि मी कधी एवढा लवकर ब्रेक नाही घेत राईड चालू झाल्यावर.
पण आता मॅन्डेटरी ब्रेक आहे भाई. मला ट्रॅफिकने लय इरिटेट होतं आहे. एवढं सकाळ सकाळ भाई मी या रोडला ट्रॅफिक. हा रूटच आता स्किप केला पाहिजे, पण काय लडाखला जाताना हाच रूट आहे. कधी आमचं स्वप्न पूर्ण होणार लडाखचं काय माहिती. तेजस सनी भाई कधी जायचं, करा प्लॅन. पुढच्या वर्षीपर्यंत तरी जाऊ. BH ॲक्सिडंट कॅच. शब्द घेऊन सारे गीत तू म्हणावे. भाई ट्रॅफिकमध्ये ॲक्सिडेंट होतो म्हणजे विचार करा. सिक्स्टी 80 आम्ही क्रूज करतोय. जास्त पळवायची नाही गाडी, कारण नवीन रायडर आहे सध्या ग्रुपमध्ये आणि नवीन नवीन बाईक पण आहे. फर्स्ट सर्विस पण नाही झाली, सो पळवू पण नाही शकत जास्त गाडी. हे काय लागलं मला समजत नाही हाताला. भाई आता आमचे 3 SD असते ना, तेजस सनी आणि माझ्या कसले पळवले असते ते गाडी रप 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 रप. रस्ता असा चांगला आहे म्हणजे स्मूथ आहे, पण ट्रॅफिक जाम आहे या रस्त्याला. ट्रॅफिकमुळेच कंटाळा येतो, बाकी काय नाही. भूक पण लागली यार जाम. आता पोहोचायचा टाईम दाखवतोय 10:30, म्हणजे 11 पकडून चाला, कारण आम्ही 60वरच क्रूज करतोय. भाई जे इकडनं गुजरात वगैरे राईड करतात, ठीक आहे, जे ड्राईव्ह वगैरे करतात किंवा राईड करत असतील सुरत बिरतला, भाई कसे करता तुम्ही राईड? मी पहिल्या ह्याच्यातच वैतागलो या रूटला. एवढं ट्रॅफिक असतं. मेन म्हणजे हा जे हेवी व्हेकल्स असतात त्यांच्यामुळे ट्रॅफिक असतं या रूटला. आणि ते पण एका लेननी नाही चालत ना. आमचा रायडर राहायला कुठे भाई? अरे विशाल थोडा थ्रोटल दे. 60. मी अजूनपर्यंत जेवढ्या पण राईड केल्या त्याच्यावर 60वर एकदाच क्रूज केलेली गाडी. जेव्हा मी मम्मीसोबत जिक्सरवरनं गावावरनं मुंबईला येत होतो तेव्हा मम्मी फर्स्ट टाईम माझ्यासोबत बाईकवरनं आलेली. आणि त्या टायमालाच माझी गाडी 60पर्यंत जायची, 50-60. तो स्पीड मी मेंटेन ठेवला, कारण पहिल्यांदाच मम्मी माझ्यासोबत बसलेली गाडीवर तेव्हा. म्हणजे लॉंग रूटला, लोकलमध्ये तर फिरतोच, पण लॉंग रूटला तेव्हा मम्मी पहिल्यांदाच बसलेली. आणि त्याच्यानंतर त्या राईडनंतर जवळजवळ 2 वर्ष झाले असतील, 2-2.5 वर्ष. आणि त्याच्यानंतर मी आत्ता ह्या गाडीवर व्हेजिटावर 50-60 क्रूज करतो आहे. विशाल भाई तुझ्यामुळे मी 50 आणि 60वर चालवतो आहे एवढा मोठा मॉन्स्टर. आई शपथ. अरे रे 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 देवा. तो अजून किती मागे आहे तुम्हाला दिसणार नाही गोप्रोमध्ये, अजून खूप मागे आहे तो.
अरे विशाल मेरे भाई ये ना ये एक्सीलेटर रहता है भाई, एक्सीलेटर अगर तू वीडियो में देख रहा है मेरे तो ये ऐसा प्रेस करना पड़ता है तो गाड़ी भागती है। मेरे भाई गाड़ी भगा, वरना कब पहुंचेंगे नाशिक। घरनं निघाले तर 10-10:15 टाईम दाखवत होता आणि आता टाईम दाखवतोय 10:45 पोचायचा त्र्यंबकेश्वरला। अजून हळूहळू वाढत जाईल तो टाईम, 11:15 11:30। देवा भाई मी 50च्या खाली नाही चालवू शकत गाडी। ऑलरेडी भाई एस डी गरम होते, त्यात मी 50च्या खाली चालवतो अजून माझं इंजिन टेम्परेचर गरम होईल। तर मित्रांनो आपण निघालेलो आहे त्र्यंबकेश्वरवरनं। दर्शन मस्त झालं, A1 दर्शन, लाईक काहीच गर्दी नाही। डायरेक्ट गेल्या गेल्या गाभाऱ्याच्या इथे 12-12:15 वाजता आलो, 1 वाजता दर्शन झालं आमचं पूर्ण। आणि असं पण नाही की चला 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 चला, आज मस्त दर्शन भेटलं। खूप वेळ आम्ही होतो दर्शन घेत आणि कोण काय बोलत पण नव्हतं, कारण गर्दीच नव्हती एवढी। तर दर्शन करून आलो, जेवलो आणि आता निघालो। आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, लाईक व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नव्हता, म्हणून फोटो वगैरे काय काढले नाही आतमध्ये किंवा व्हिडिओ पण नाही काढली। पण मस्त दर्शन झालं त्र्यंबकेश्वरचं। जसं लास्ट टाइम आम्ही ग्रीष्णेश्वरला गेलो तेव्हा दर्शन झालेलं ना, तसं आज त्र्यंबकेश्वरला झालं। काहीच गर्दी नाही, सगळं आरामात। चला आता बॅक टू होम। आज बरं दिवसभर ऊन नाही, त्यामुळे बरं पडतं। मळं बसली ना की जरा बरं आहे, डोकं तापत नाही। नाही तर उन्हात एवढा भक्का लागतो ना बेकार। आज दिवसभर मळबच आहे, बरं आहे। पण घरी जाईपर्यंत संध्याकाळपर्यंत असंच पाहिजे, ऊन नाही आलं पाहिजे। आता वाजलेत 2:30, घरी पोचायला किती वाजतात काय माहिती। 2:30, मी 5-6 घरी पोचू शकतो जर मी एकटा असतो तर। पण आता विशाल आहे तर आता बघूया, 7-8 वाजणार घरी पोचायला। कारण हा रोड एवढा चांगला आहे ना, मस्त सुसाट, की 2-2.5 तास दाखवतोच। अडीच तास पकडूनच चाला, 2.5-3 तास पकडूनच चाला। मग आता हळूहळू जातं, जवळजवळ 50, 40, 50, 60 तर कधी क्रूज करतच नाही, 50-55 त्याच्यावरच क्रूज करतोय। त्यामुळे लेट होतो थोडा, म्हणजे घरी पोचायला आता 8 वाजणार। फक्त ट्रॅफिक नको भेटू द्या यार, म्हणजे आपलं वसई त्या विरार वसईला ट्रॅफिक भेटतं ना। सकाळी पण हैराण झालं येतं ना त्या ह्याच्या इथे टोलच्या आधी आणि पुढे टोलच्या नंतर पण। जसं ह्या रोडला आलं तसं ट्रॅफिक पूर्ण कमी झालं, पण अहमदाबाद सुरतचा जो हायवे होता त्याला सॉलिड ट्रॅफिक।
तर मित्रांनो सेकंड टेक चालू आहे माझा. मी मगाशी पूर्ण या गाडीचा रिव्ह्यू केला, ओव्हरव्ह्यू, लाईक फर्स्ट इम्प्रेशन बोलू शकतो त्याला, पण कॅमेराच ऑन नव्हता. तर आता परत गाडी घेतलेली, ही गाडी स्वॅप केलेली आम्ही दोघांनी. जरा मला हिची चालवायची होती, हँडलिंग चेक करायची होती कशी आहे ती, म्हणून दोघांनी जरा गाडी स्वॅप केली. तर गाडी चालवायला फुल कम्फर्टेबल वाटली मला. सिटिंग पोश्चर्स वगैरे पण चांगलं आहे. बाकी हँडल ग्रिप पण चांगले. ब्रेक पंची आहे, ब्रेक लगेच लागतात. मे बी नवीन नवीन गाडी आहे म्हणून पण असू शकतं. आणि खड्डे वगैरे पण एवढे जाणवत नाही. सस्पेन्शन चांगलं आहे गाडीचं. सस्पेन्शन पण चांगलं आहे, सिटिंग पोश्चर चांगलं आहे, हँडल बार पोझिशन पण बरोबर आहे. म्हणजे माझ्या हिशोबाने मला परफेक्ट वाटली. माझ्या बाईकची थोडी वरती, ती पण वाईडला असल्यामुळे थोडं बेटर वाटतं. आणि हिचं थोडं स्पोर्टी बोलू शकतो किंवा नेकेड टाईपमध्ये. तर माझं म्हणत चाललं की मी स्क्रम घेऊ का आता 440 ती विकून. रॉयल एनफिल्ड मन डायवर्ट करते माझा. फक्त एवढंच की हिची ग्रीप, टँक ग्रीप इथे आहे, तर मे बी माझी हाईट जास्त असल्यामुळे थोडं खाली जाते ते, त्यामुळे ग्रीप नाही बसत त्या टँकला. आणि प्लस कसं टँक हे पण नाही ना, टँक ग्रीप पण नाही ना, त्यामुळे. बाकी मिरर व्हायब्रेशन तर आहेत, ऑब्व्हियसली रॉयल एनफिल्ड आहे म्हणून व्हायब्रेशन तर आहेत. माझ्या गाडीला पण व्हायब्रेशन आहेत. व्हायब्रेशन सगळ्या गाड्यांना असतं. मिरर फक्त थोडेसे छोटे आहेत. मिररमध्ये बघा किती व्हायब्रेशन आहे. ब्रेक चालायला थोडा तरी प्रेस केलं तरी लगेच लागतो रे ब्रेक. टायर बहुतेक 17 इंच आहे, त्यामुळे दोन्ही टायर फ्रंट अँड रिअर 17 इंच वाटतं. त्यामुळे थोडी गाडी बसकी वाटते, बट कम्फर्टेबल आहे सर. लाईक लाईट वेट आहे, आरामात हँडल होते गाडी. कॉर्नरिंग पण मगाशी मी केली, कॉर्नरिंग या गाडीवर इझिली झाली. माझ्या वेजिटावर मला भीती वाटते SD ॲडव्हेंचरवर कॉर्नरिंग करायला, कारण खूप हेवी गाडी आहे. जरा तरी इकडे तिकडे झालं तर डायरेक्ट स्लिप होत जाणार, म्हणून मी त्याच्यावर कॉर्नरिंग टाळतो. पण हिच्यावर झाली मला कॉर्नरिंग. विंडशील्ड नसल्यामुळे पूर्ण नेकेड लुक येतो याला. आणि ठीक आहे, म्हणजे छान आहे गाडी फर्स्ट इम्प्रेशनमध्ये. फायरिंग पण चांगली आहे सायलेन्सरची, धक 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 धक. हा टेम्पो माझा पूर्ण कॅमेराचा व्ह्यू खराब करतो आहे. आता जरा याची फर्स्ट सर्व्हिस नाही झाली म्हणून पळवत नाही गाडी, म्हणून 40-45 वरच ठेवते किंवा 60. मगाशी मी 60पर्यंत नेली गाडी. सही वाटली मला, पण सीट पण मस्त आहे. दोघं जण आरामात बसू. माझी कशी कट सीट आहे, माझी सिंगल सीट आहेत त्या दोन. वैभव भाई तुला घ्यायची होती ना स्क्रम 440, घेऊ शकतो बिंदास. मस्त गाडी आहे, फुल कम्फर्टेबल. मिरर फक्त चेंज करायचे. व्ह्यू आहे पण व्हायब्रेशनमुळे मिरर पूर्ण हलत आहेत, त्यामुळे मागचं जे विजन आहे ते पूर्ण ब्लर येतं. विशाल भाई मस्त इन्व्हेस्टमेंट केली आहे गाडीवर. ग्रेट चॉईस.
हिमालयनची टाकी खूप मोठी वाटते, नवीन हिमालयन आहे ती. 411 भारी होती. हा, धारेचा पाडा. चला आता ज्याची गाडी आहे त्याला ती गाडी रिटर्न देऊया. आपण आपला व्हेजिटा चालूया. आणि आपला व्हेजिटा एवढ्यात रिप्लेस नाही होणार आहे. बघितलं किती इझिली कॉर्नरिंग झाली. फायनली मित्रांनो आपली राईड संपलेली आहे. कॅमेऱ्याची बॅटरी पण डेड आहे, तर मी लॉग इथेच संपवतो. परत दुसरी बॅटरी आता एवढीसाठी मी चेंज नाही करत आहे घरी जायला. तर वाजलेत 7:30, 8 वाजेपर्यंत, 7:45पर्यंत मी घरी पोहोचेन. फायनली खूप दिवसांत एक राईड झाली, भारी वाटलं. ॲज युजल लास्ट 2 राईड्सप्रमाणे काय झालं नाही ह्या राईडला, त्यामुळे एक ते बरं आहे. आणि आपल्या व्हेजिटाला आता सर्व्हिसिंगची खूप गरज आहे. चैन त्याची चैन लूज झाली. मला आता बहुतेक काय बोलतात त्याला, चैन सेट पूर्ण चेंज करावं लागणार आहे. तर मी हा लॉग इथेच संपवतो. माहिती नाही मला मी टाकेन की नाही हा लॉग, कारण मला बनवायला एवढी मजा नाही हा लॉग, कारण काय दाखवायला पण नव्हतं. फक्त त्र्यंबकेश्वरला गेलो आणि दर्शन केलं आणि रिटर्न आलो, बाकी काहीच एक्सप्लोअर नाही ते केलेलं. तर चला मित्रांनो, बाय द वे इंस्टाग्रामला फॉलो करा राईड विथ अंकित गुराम. तिथे तुम्हाला लेटेस्ट अपडेट माहिती पडेल कुठे आहे काय आहे ते. आता हा लॉग कधी येईल काय येईल सांगू नाही शकत. तर चला बाय बाय.